आगामी निवडणुकीत शिंदेसेना काँग्रेससोबत जाणार, सतेज पाटील यांचा गौप्यस्फोट. नेमकं काय घडलं पाहात. मी महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा बोललो होतो की जे घटक पक्ष आहेत जी इंडिया अलायन्स मध्ये आहेत त्यांच्यावर मी टीका करणार नाही, कारण मला परत पुढे कुठं ना कुठं तर ते लागतात. एखाद्या ठिकाणी गैरसमज होतो, बाजूला जातात, परंतु जिल्हा परिषदला कदाचित ते आमच्याबरोबर असतील, कारण की आता हातकणंगल्यात ते आमच्याबरोबर आहेतच. त्यांचाच उमेदवार एक हातकणंगल्यातून त्या चिन्हावर आम्ही उभा केलेला. काल प्रतिक्रिया देताना कुठेतरी काँग्रेसने विश्वासघात केला असं म्हटलेलं आहे. प्रश्नच येत नाही स्पष्ट त्यांनी म्हटलं. मला वाटतं तो त्यांचा निर्णय असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो ऐकावा. त्यावेळी एकटे लढून तुम्ही 34 जागा घेतला असं असताना सुद्धा भाजपनं पोस्टरबाजी सुरू केलेली, काँग्रेसचा कार्यक्रम केला, कोल्हापूर 3 पक्ष एकत्रित लढले. त्यांना कोल्हापूरकरांनी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केला असता वेगवेगळा लढायला पाहिजे. तुमची जर एवढी ताकद होती तर तुम्ही वेगळं लढायचं होतं. भाजपचा विस्तार करायचा होता. 81 वॉर्डात भाजपचं कमळ पोचवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. शिंदे गटाने देखील प्रयत्न करायचा होता, राष्ट्रवादीने. त्यामुळे आज ते काय बोलतात याच्यापेक्षा कोल्हापूर लोकांनी आणि आमच्या 5 सीटा ह्या 500 मताच्या आत पडलेल्या, म्हणजे 16, 100, 150, 200 अशा 5 सीटा आमच्या प्रामुख्यानं त्या ठिकाणी पडलेल्या आहेत. आणि मी मागच्याही पत्रकार परिषदमध्ये सांगितलं होतं की एक निर्णयामुळे आमचे 2 वॉर्ड साधारणपणे आम्हाला त्रासात तांत्रिक दृष्टी. त्यामुळे हा विजय त्यांचा नाही आहे. लोकांची इच्छा आमच्या उमेदवारांच्या बाजूने होती. त्यामुळे ठीक आहे, आता तांत्रिक विजय झालाय, त्यांनी तो साजरा करावा आणि लोकांना डबल इंजिन काय असते, खरं असते का अस्तित्वात, ते कामातून दाखवून द्यावं असे आमचे. टीका करणं समजलं असतं, जे मित्र सुद्धा काय कोणी महापराक्रमी आहे समजू नये अशा पद्धतीची टीका साहेबांच्या कुठं नाही. निधीसाठी आमची सत्ता आल्यावर मी म्हटलं होतं की निधीसाठी काय करायचं ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू, हे आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं. त्यामुळे निधीसाठी काय त्यांच्याकडे जावं लागलं असता का विषय नाही. सत्ता आणण्यामध्ये तुम्ही म्हणता की तांत्रिक विजय दिसत नाही, या तांत्रिका पाठीमागे जे मांत्रिक कारभारी आहे ते पुन्हा सत्तेत आता येणार आहेत पाठीमागे, खरंच विकास होईल तर पुन्हा येणे माझ्या. म्हणून माझं काय म्हणणं होतं की मी माझा जाहीरनामा करताना अगदी विचारपूर्वक केला होता आणि माझ्याकडे प्लॅन होता 5 वर्षाचा. त्यांच्या जाहीरनाम्यात ढोबळ आहे सगळं, रस्ते करू म्हणजे नेमकं कसे करू हे सांगितलेलं नाही. म्हणजे ज्या गोष्टी या शहराला गरजेच्या आहेत त्या त्यांनी कराव्यात अशा आमच्या अपेक्षा प्रामुख्यानं त्या ठिकाणी असणार आहे. आणि आमची उद्या एकदा आमचे सगळे 35 लोक एकत्रित येऊ. आम्ही पुढच्या आता जिल्हा परिषदच्या 5 तारखेला निवडणुका झाल्या की आमचं 35 लोकांचं प्रशिक्षण या ठिकाणी होईल. उद्या सभागृहामध्ये कुठले मुद्दे मांडले गेले पाहिजेत, कशा पद्धतीने या शहरातले प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, जे चांगलं आहे त्याच्यावर आमचं त्या ठिकाणी सपोर्ट लाईन, जे चुकीचं आहे त्याच्यावर आमचं लक्ष लाईन. शहराचा डीपीच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी लोकांच्या या ठिकाणी आहेत. हा डीपी करत असताना चुकीचे रिझर्वेशन काढणे, चुकीचे टाकणे, ह्या गोष्टी घडताना त्या ठिकाणी दिसतेच. आणि म्हणून कारभारावर 35 आकडा मोठा आहे आमचा, तेवढं सोपं नाही. विचारतो की मी प्रभावी विरोधी पक्ष म्हणून राहणार आहे की अनेक संपर्क साधले, कारण आता मुंबईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या आघाड्या. मी परवा सुद्धा म्हटलं आकडेवारी जमत नाही, त्यामुळे काय माहित नाही का ते येणार असतील तर आम्हाला काय माहित नाही, अजून काही संपर्क नाही. महापौर आमचाच होणार यासाठी आता दोघांमध्ये भांडण तर दुसरा शिवसेना पर्याय आणि पुन्हा महापौर करावं तर पुन्हा त्याच गोष्टी कोल्हापूरकरांना सहन करावं लागणार. आता त्यांनी बहुमत मिळालेला, त्यांची हिंमत असेल तर 2.5 वर्षाचाच महापौर करावा. 6 महिने 1 वर्ष पण नको. आम्ही कधी म्हटलं नव्हतं. आम्ही म्हटलं होतं की महापौर पदाची कार्यकाळ जी राहील त्या पद्धतीनं काँग्रेसची सत्ता आली तर महापौर पद त्याच कार्यकाळामध्ये राहील. आम्ही तुकडे करू वगैरे असं कधी बोललो नव्हतं. त्यामुळे आमची विनंती आहे की 2.5 वर्ष महापौर हा राहिला पाहिजे. आणि म्हणून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कुणाला जे महापौर पद मिळेल त्याने कृपा करून शहराला एक नेतृत्व व्यवस्थित मिळावं, त्या महापौरांना देखील काम करायची संधी मिळावी. कारण की वर्षाच्या महापौर पदावर पहिले 2 महिने सत्कारात जातात, शेवटचे 2 महिने राजीनामा मागण्यात जातात, काम 8 महिने होतं त्यातले सुट्ट्या. त्यामुळे आमची विनंती आहे की 2.5 वर्षाचा पूर्ण काळ हा महापौर पदाला द्यावा आणि चांगला कारभार त्यांनी करावा. आकडेवारी तुम्ही सांगितली, मतदार जी आकडेवारी काही कमी मतांवर पडलेली आहे. आता काही ठिकाणी पॅनेल मध्ये 1 ते 2
आम्ही अभ्यास करून म्हटला होता अशी काही नाही, आक्षेपार्ह नाही. काही अपक्ष उमेदवार होते, त्यांच्यामुळे एक वॉर्डात आमच्या तोटा त्या ठिकाणी झाला. म्हणजे शिवाजी पार्कचं वॉर्ड कुठलं, किती नंबर तुमचा? 3 नंबर. 3 नंबरमध्ये त्यांनीच एक अपक्ष उभा केला होता. त्याच्यामुळे त्यांनी एक 1200-1500 मतं घेतल्यामुळे आमचा तिथं पराभव त्या ठिकाणचा. ठीक आहे, हे आता मी आरोप हे करणार नाही, बोर्ड दाखवणार नाही. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.